जनसुरक्षा अभियानातून ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सामावून घेऊन विमा संरक्षण द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. भारत सरकारचे वित्त मंत्रालय व राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जनसुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे तसेच बँकेचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय प्रबंधक विशालकुमार सिंग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी आशुतोष जाधव, गट विकास अधिकारी, बँकर्स आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत मागील कार्यपूर्तीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, या अभियानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती करा. यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करा. जिल्ह्यातील गरीब गरजू कुटुंबे, साफसफाई कामगारासह सर्व क्षेत्रातील कामगार व प्रत्येक गावातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना या योजनेत सहभागी करून घ्या. बचत गटातील 100% महिलांना या मोहिमेत सामावून घेण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद अभियानातील अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. यापूर्वी मयत झालेल्या खातेधारकांना या योजनेचा लाभ मिळाल्याची खात्री करून घ्या. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारे शिबिर यशस्वी होण्यासाठी त्या विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.